विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर दुकानातून काही साहित्य खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्या साहित्याच्या बदल्यात दुकानदाराला काय देतात? एकदम बरोबर आहे, रुपये, पैसे. तर आज आपल्याला नाणी व नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरणे हा पाठ शिकायचा आहे. हे मारुतीच्या शेपटीसारखं मोठं नाव बघून तुम्ही घाबरून जाऊ नका. हे प्रकरण इतकं सोपं आहे की तुम्हाला असं वाटेल हे चौथी स्कॉलरशिपचं नसून पहिली दुसरीचेच गणित आहेत. त्यामुळं तुम्ही सगळेजण स्वतः स्कॉलरशिपचं पुस्तक उघडा आणि स्वाध्याय 19 तुम्ही एक वेळेस प्रयत्नपूर्वक सोडवा. बघा तुम्हाला येतेत का? जर आले तर आनंदच आहे, नाही आले तर सगळं मार्गदर्शन घ्या. मग सोडवा स्वाध्याय 19. पाहूया प्रश्न पहिला. तुम्ही सोडवलं ना सगळ्यांना? व्हेरी गुड. पहा काय दिले प्रश्न पहिल्या. 3000 पैसे बरोबर किती रुपये? आता 3000 पैसे दिलेले आहेत. मग तुम्हाला तर माहीतच आहे की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग आता हे कसं करायचं? तर जेवढे पैसे असतेत ना रे, त्या पैशाला जर तुम्ही 100 जर भागलं तर रुपये मिळतात. म्हणून 3000 भागिले 100 करायचं. ही रेष म्हणजे छेद म्हणजे भागिले आणि 100. मग एककचं शून्य काटायचं. वरचं 3000चं 1 शून्य, इकडलं 1 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य, खाली 1 उरलं म्हणजे त्याची काही किंमत नसते. उरतंय काय? 30. आता हे झाले 30 रुपये. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. लगेच पर्याय नंबर 1चं वर्तुळ तंतोतंत रंगवायचं. उत्तर पुस्तकात रंगवू नका, वहीमध्ये स्वतंत्र शीर्षकाखाली नोंद करायचं. आता हे जर समजलं तर अजून एक प्रश्न विचारू. सांगा बरं मग, 5000 पैसे म्हणजे किती रुपये येईल? द्या उत्तर. पहा बरं दुसरा प्रश्न. 5 रुपयाची 80 नाणे देऊन 200च्या किती नोटा मिळतील? हे तुम्ही ना गल्ला आहे तुमच्याकडं आणि त्याच्यामध्ये तुम्ही दररोज 5-5 रुपये टाकत होतात आणि ते 5-5 रुपयाचे कॉईन झाले 80 आणि ते तुम्ही दुकानदाराला दिलात आणि त्यांना म्हणलात मला 200च्या नोटा द्या. तर ते किती रुपये देईल? बघा मग पहिल्यांदा तुम्ही किती रुपये जमा केले होते हे बघा. 5 रुपयाच्या 80 नोटा म्हणजे 80 नाणी तुम्ही जमा केलेल्या होत्या. मग किती झाले? 0 आणि 8 पंचे 40. म्हणजे तुम्ही किती रुपये जमा केले ते? 400 रुपये. मग हे 400 रुपयाचे चिल्लर तुम्ही दुकानदाराला दिले आणि दुकानदाराला सांगितलं मला 200च्या नोटा द्या. मग दुकानदार किती नोटा देईल 200च्या? 200 गुणिले 2 बरोबर 400 होतंय. म्हणजे तो 2 नोटा देईल. म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 3. 3 क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. अत्यंत सोपं असं हे गणित होतं. पहा बरं तिसरा प्रश्न. अरेच्या आधीच्या दुसऱ्या प्रश्नात तुम्ही चिल्लर दिली आणि ठोक नोट घेतली आणि आता ठोक नोट द्यायचे आणि चिल्लर घ्यायचे. किती सोपं गणित आहे बघा. सुदीपला त्याच्याजवळ असलेली 500ची नोट, 500 रुपयाची नोट मोडून 20 रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत. त्याला किती नोटा मिळतील? आता बघा किती सोपं आहे हे गणित. त्याता 500ची नोट त्यानं दुकानदाराला दिली आणि म्हणला प्लीज मला काय करा 20च्या सगळ्या नोटा द्या ह्या 500च्या ऐवजी. तर किती सोपं आहे. या 500ला 20नं भागायचं. मग काय होईल भागाकार? हे 0 कटला, हे 0 कटला आणि इकडं बे 1 बे 2 4, 5 मधून 4 गेले, 1 उरला. इथं 1 आणि 0 10 झाले आणि इथं बे पंचे 10. उत्तर आलं 25. पर्याय नंबर 2. अरे थांबा, तुम्हाला हा अंश आणि छेदचा भागाकार नाही समजला? अरे बघा अगदी सोपं आहे. असं करा 20 भागिले
500. मग 20 × 20, 20 दोन्ही 40. 50 मधून 40 गेले, 10 उरले, वरून 0 आणि 20 5 100. मग 100 मधून 100 वजा, उत्तर आलं 25. समजलं? आता जर हे समजलं तर मग मला सांगा, जर समजा 400 रुपये हे 200च्या नोटा त्यानं दिल्या दुकानदाराला आणि दुसऱ्या दिवशी त्याला 400 रुपये देऊन 20च्या नोटा घ्यायच्यात, तर तो 20च्या नाही 10च्या नोटा घ्यायच्या आहेत. तर मग कसं येईल हे गणित? काढा बरं ह्याचं उत्तर. उत्तर काढल्यानंतर योग्य पर्याय सुद्धा रंगवा बरं. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं बालमित्रांनो, चौथा प्रश्न. हाही प्रश्न खूप खूप सोपा आहे. काय दिलंय? अनिशकडे असलेल्या 2 रुपये व 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या समान आहे. आता त्याच्याकडं ना काही नाणे 2 रुपयाची आहेत. ती 2 रुपयाची जेवढी नाणी आहेत तेवढेच 5 रुपयाची नाणी आहेत, म्हणजे दोन्ही नाणी समान आहेत. तर प्रश्न काय म्हणले? त्याच्याजवळ एकूण 560 रुपये असल्यास त्याच्याकडे 5 रुपयाची नाणी किती, असा प्रश्न विचारले. फार सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता मला सांगा, त्याच्याकडे 2 रुपयाची जेवढी नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत, एवढं तर समजलं. आणि हे दोन्ही मिळून 560 रुपये आहेत. तर 5 रुपयाची किती नाणी आहेत हे विचारले. काही टेन्शन घ्यायचं नाही. 5 आणि 2 किती होतात रे? 5 आणि 2 7. त्या 7नं ह्या 560ला भागायचं. 7 भागिले 560 म्हणजे 7 7 49, 7 8 56. 56 मधून 56 गेले, 0 वरून 0 घेतलं, 7नं 0ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला, उत्तर आलं 80. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, 80. आता हा प्रश्न काय आहे? 5 रुपयाची नाणी किती आहेत? तर 80 आहेत. आणि कधी कधी परीक्षेत तुम्हाला विचारते 2 रुपयाची नाणी सुद्धा किती आहेत? मग त्याचंही उत्तर काय येईल? 80. आता पडताळा करून बघा बरं. जर 80 गुणिले 2 केलं तर किती येते रे? 160. आणि 80 गुणिले 5 केलं तर 8 45 किती आलं? 400. 400 आणि 160 किती होतात? 400 आणि 160 आले की रे 560. 560 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय नंबर 4 लगेच वर्तुळ रंगवून टाका. फार महत्त्वाचा प्रश्न बरं. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येतोच. बघा बरं, मी म्हणलं नव्हतं तुम्हाला हे सगळे गणित 2री 3रीचे वाटतात म्हणून. बघा आता हे प्रश्न कसा आलाय, किती सोपा आहे. नेहाजवळ 200 रुपयाच्या 3 नोटा, 100च्या 5 नोटा, 5 रुपयाची 6 नाणी आणि 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत. तर तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? किती सोपा प्रश्न आहे. मला सांगा आता 200 रुपयाच्या 3 म्हणजे चा चा ची चा असे शब्द जर आले तर ते गुणाकार ही क्रिया दर्शवतात. मग लगेच त्याच्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. म्हणजे 200च्या 3 नोटा, 100च्या 5 नोटा, 5चे 6 बंदे आणि 10च्या 5 नोटा. मग 200च्या 3 नोटा म्हणजे 200ची 1 नोट, 200ची 1 नोट 400. 400 मध्ये अजून 200 मिसळले 600. हे झाले 600 रुपये. त्याच्यानंतर 100च्या 5 नोटा, 100ची 1 नोट, 2री नोट, 3री नोट, 4थी नोट, 5वी नोट म्हणजे हे झाले 500. 100च्या 5 नोटा 500. 5 रुपयाची 6 म्हणजे 6 पंचे 30 रुपये. त्याच्यानंतर 10 रुपयाच्या 5 नोटा, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 50 रुपये. किती सोपं आहे रे. आणि यांची बेरीज करायची. एकक एककची बेरीज 0, दशकची बेरीज 8, शतकची बेरीज 11. 1180 रुपये. पर्याय नंबर 2. लगेच पर्याय 2 रंगवा. किती सोपं गणित होतं हे. पहा पुढचा प्रश्न.
आबा बाबा बाबा, हे तर प्रश्न फारच सोपा निघाला. 6वा प्रश्न काय म्हणतंय, 4,860 रुपये 9 जणांमध्ये समान वाटले तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील. मग त्यासाठी वाटप करायचं म्हणजे बेरीज नाही, वजाबाकी नाही, गुणाकार नाही, तर काय, भागाकार. किती जणात वाटायचे, 9 जणात. किती रुपये वाटायचे, 4,860 रुपये. लगेच भागाकार करा. 9 1 9 9, 9 5 45, 9 सखी 54 जास्त होते. मग 9 5 45 म्हणजे पर्याय नंबर 1 येणार नाही. तर 48च्या खाली 45 लिहा, 8 मधून 5 गेले, इथं उरले 3, वरून घेतले 6. आता 9 1 9 9 2 18, 9 3 27, 9 चोक 36, 54 आहे म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही, 100% हेच उत्तर येते. मग 9 चोक 36 मधून 36 वजा केले, 0 0, वरून घेतलं 0. 9 या शून्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग, आणि इथं 0 वजा करून. इथल्या पायऱ्या महत्त्वाच्या नाहीत, हे उत्तर महत्त्वाचं आहे. तर 540. अरे आधी चालू होतं आपलं 540. थोडंसं युक्त्या क्लुप्त्या ही लक्षात ठेवतचा बरं का मुलांनो. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3 आणि तंतोतंत पर्याय नंबर 3 रंगवायचा. पहा पुढचा प्रश्न. अरे अरे अरे, ह्या पुस्तक तयार करणाऱ्यांचे प्रश्नच संपले काय की रिपीट प्रश्न टाकायलेत. आता हा प्रश्न तिसरा जसा होता ना तसाच आहे बरं का. काय म्हणले बघा, 7वा प्रश्न. विभा नावाची मुलगी आहे. त्या विभाने 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत दिल्या. त्या रकमेच्या 20 रुपयाच्या नोटा मागितल्या तर तिला 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील हे प्रश्न झालेला आहे. प्रत्येकी म्हणले बरं का. आता हे फक्त प्रत्येकी शब्द वेगळा आहे. 50 रुपयाच्या व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा म्हणजे 50च्या 8 आणि 100च्या 8 एवढं समजलं. हेच नवीन होतं. मग चाचीचे म्हणलं की गुणाकार. मग गुणाकार जर असेल तर 50 गुणिले 8 आणि 100 गुणिले 8 मग किती होईल. साधं सांगतो, आज संख्याचा गुणाकार करायचा, 0 द्यायचं. 8 पंचे 40 आणि इथं 0 जे आहे ते 0 देऊन टाका, झालं उत्तर 400. तसंच 8 1 8 आणि किती 0, 2 0, हे 2 0 देऊन टाका, झालं उत्तर. आता ह्यांची बेरीज करा. 0 0 8 आणि 4 1200 रुपये. आता किती दिले तिनं बँकेत, विभाने 1200 रुपये दिले, एवढं तर समजलं. आता बँकेत दिले, आता बँकवाले किती 20च्या नोटा देतील तर भागाकार करायचा. 20 भागिले 1200. मग काय, 20 1ला भाग जात नाही, मग 12ला भाग घालो. 20 1 20, हे तर 12पेक्षा लहान आहे. मग चला पुढं. 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 20 5 100, 20 संग 20चे. मग आता इथं 6 आलं म्हणजे 100% उत्तर पर्याय नंबर 1. आणि इथं 120 वजा केले, 0 वरून घेतलं 0, ह्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग, आणि उत्तर काय आलं 60, पर्याय नंबर 1. आता ही पद्धत भागाकाराची तुम्हाला असंही जरी सांगितलं तरी येईल ना रे. हे बघा काय आहे, 1200 भागिले किती 20 म्हणजे एककचे 0 कट करायचे बरं का. समजून घ्या, हे एककचा 0 कट केला, हे 1चा 0 कट केला. हर हर महादेव म्हणायचं की युद्ध सुरू. खटाखट 0 काटायचे, वरचा एककचा शेवटचा एककचा. आता 0 आहेत का नाही, मग आता काटायचं नाही, आता 2च्या पाड्यानं भाग घालायचं. बे 1, ह्याला एक रेष मारायची, बे 1 बे म्हणायचं म्हणजे खाली 1 आलं. बे 5 10, बे सख 12 आणि 2च्या पाड्यात 0 येत नाहीत म्हणून बे 0 0, 60 उत्तर आलं. तिथंही 60 उत्तर आलं. म्हणजे त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सोपी आहे की रे. समजलं. उत्तर कोणत्याही पद्धतीनं करा, पण सगळ्यात शेवटी वर्तुळाला गोल मात्र कला बरं का, रंगवा. बघा बरं, 8वा प्रश्न हाही एकदम सोपाच आहे बरं का. एका 50 रुपयाच्या बंडलात, आता नोटाचं बंडल असतंय ना रे, 100-100चं एक बंडल असतंय बरं का. तर 50 रुपयाच्या बंडलात 85 17 85 या क्रमांकापासून 85 1800 या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत. तर बंडलात किती रक्कम उरली आहे. आता
नोटा उरल्यात कितीच्या आहेत ह्या, किती रुपयाच्या आहेत, 50 रुपयाच्या नोटा. 85-17-85 पासून 85-18-00. मग मोठा अंक कोणता आहे रे, हा अंक. मग आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता हा 85 आणि हे 851 सोडून द्या. 785 पासून 800 पर्यंत, बरोबर आहे. लहान अंक घेतल्यावर तुम्हाला लक्षात आलं. तर जो मोठा अंक आहे त्या मोठ्या अंकापासून लहान अंक वजा करा बरं. 800 मधून 785 वजा केले तर उरतात किती, इथं राहिले 7, इथं झाले पुन्हा 10, इथं 9, इकडलाचा इकडं दिला आणि थांबा मराठी इंग्लिश मिक्स झालं तर ठीक आहे. 9 आणि इथं झाले 9. 9 मधून 5 गेले उरले 4 आणि 9 मधून 8 गेले 1 आणि 0. म्हणजे किती नोटा उरल्यात रे ह्या, तर इथं 10 आहे. 10 मधून 5 गेले इथं 5, म्हणजे 15 नोटा. ठीक आहे. तर आता 15 नोटा जर उरल्या असतील तर एक लक्षात घ्या, या 85 मध्ये 15 मिळवलं तर हे 90-100 पर्यंत जाईल. म्हणजे 785 मध्ये 15 मिळवल्यावर 800 होते. पण 785 ही क्रमांकाची एक नोट आहे ना, हे विसरू नका. 85च्या पुढे 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100 हे एवढ्या 15 नोटा झाल्या, बरोबर आहे. पण आपल्याकडं 85 क्रमांकाची सुद्धा एक नोट आहे. म्हणजे 15 आणि 1 किती झाले, हे 16 नोट. मग 16 नोटा कशाच्या आहेत, 50 रुपयाच्या. म्हणून आपल्याला काय करावं लागल, 50 गुणिले 16 हे करावं लागल. तर 16 न 0ला गुणलं 0, 16×5 = 80. उत्तर आलं 800. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर 2, 800. आणि तर तुम्ही 15 घेतलात तर 15×5 = 75 आणि 750 उत्तर दिसेल आणि तुम्ही म्हणताल पर्याय नंबर 4 त्याचं उत्तर आहे. उत्तर चुकलं. म्हणून विचार करून उत्तर लिहा आणि योग्य तो पर्यायाचा क्रमांक रंगवा. पहा पुढचा प्रश्न. अरे रे रे, हे गणित आहे का तुमच्यासोबत घडलेला प्रसंग. बघा बरं काय दिलंय. 9व्या नंबरचं गणित. निशांत नावाचा मुलगा आहे. त्या निशांतनं 3 चोकोबार विकत घेतले. आता तुम्ही सुद्धा दुकानात जातात, तुम्ही तुमचे 2 मित्र मिळून चोकोबार विकत घेतला. मग किती घेतले एकूण, 3. आणि दुकानदाराला त्याने 50ची नोट दिली. तेव्हा दुकानदाराने त्याला 5 रुपयाचे एक नाणे परत दिले. तर एका चोकोबारची किंमत किती. किती सोपं आहे गणित हे. 50 रुपयाची नोट दुकानदाराला दिली आणि दुकानदाराने 5 रुपये परत दिले. म्हणजे 3 जे चोकोबार होते त्या चोकोबारची किंमत दुकानदाराने किती रुपये घेतली, 45 रुपये. कारण 50ची नोट दिली होती 5 रुपये त्यानं वापस दिले. मग 45, 3 चोकोबारची किंमत, तर एका चोकोबारची किंमत म्हणून 3/45 करावा लागल. 3 × 1 = 3, 4 मधून 3 गेले 1, वरून घेतला 5 आणि 3×5 = 15. 15 मधून 15 गेले 0, 0. उत्तर आहे 15. किती सोपं होतं. पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ रंगवा. आणि दुसरी ही भागाकाराची पद्धत बघा. हे बघा, हे 45/3, 3 × 1 = 3 असं म्हणायचं. ह्या 4ला भागायचं, 3 4ला कट करायचं, 3 × 1 = 3. मग 4 मधून 3 गेले. आता हे 4 मधून 3 गेले 1 उरतेत ना, तर हे 1 इथं लिहायचे. 15 झाले. मग ह्या 15ला कट करायचं, 3×5 = 15 असं म्हणायचं. समजलं. हे अशा पद्धतीनं भागाकार तुम्ही शिका. इथंही 15 येते, तिथंही 15 येते, पण वेळेची बचत व्हावी. किती सोपा प्रश्न होता हा. बऱ्याच जणांना तर तोंडी आला असेल. पहा बरं 10वा प्रश्न तुम्ही वाचलात ना, तर वाचण्यामधूनच तुम्हाला 99% समजतंय. वाचा. कामरानजवळ 5 रुपयांची काही नाणी व 10 रुपयांच्या 6 नोटा आहेत. एवढं समजलं. कामरान नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे 5 रुपयाची किती नाणी आहेत माहीत नाही, पण आहेत.
आणि 10 रुपयाची 6 नाणी आहेत. पुढं त्याच्यानंतर काय म्हणलं आहे की त्याच्याजवळ एकूण 205 रुपये असल्यास 5 रुपयांची नाण्यांची संख्या पुढीलपैकी कोणती. आता किती सोपा प्रश्न आहे. मग आता त्याच्याजवळ 10 रुपयाची 6 आहेत म्हणजे 10 सखी 60 रुपये त्याच्याकडं सध्या आहेत आणि टोटल 205 आहेत म्हणजे 10 रुपयाचे किती आहेत 6 आणि टोटल 205 आहेत. मग मला सांगा टोटल 205 रुपयामधून जर 60 रुपये वजा केले तर उरलेली रक्कम ही 5 रुपयांची नाण्याची असेल. मग ती काढून घ्या. 5 मधून 0 गेलं 0. आता 0तून 6 जात नाहीत म्हणून इकडला घेतला 1, इथं 1 राहिलं. 10तून 6 गेले 4, वरून 1 जशाला तसं. हे किती झाले 140. मग आता 140 रुपये जर झाले तर मग मला सांगा 5 रुपयाचे किती नाणी. तर मग 5 भागिले 140 करावं लागेल. 5 1 5, 5 2 10 म्हणून 5 त्रिक 15 तर होत नाही आणि इथं आलं 4 वरून 0. 2 कुठं आहे का. इथं नाही, इथं नाही, इथं नाही. 100% पर्याय नंबर 4 उत्तर आहे. स्पीड नट युक्ती वापरत जा आणि 5 न 40ला भाग घाला. 5 8 40, 40मधून 40 गेले. उत्तर आलं 0 आणि इथं 8. 5 8 40 म्हणून उत्तर किती आहे. अशी चूक तुमचीही होऊ शकते. मला तेच बघायचं होतं तुमचं लक्ष आहे का नाही. 5 मधून 0 गेले. आपण इथं 0 लिहिलं आहे. इथं यायला पाहिजे 5च आणि उत्तर आपलं बरोबर आले बरं का. पण इथं पाहिजे 145 आणि मग इथं सुद्धा 145 वरून इथं 5 खाली घेतलं तर काय येईल 5 9 45. 45 मधून 45 गेले 0 म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. दुसरी ही पद्धत बघा. 145ला हे 5 भागायचं. ह्याच पद्धतीचा हे भागाकार म्हणजे काय 5 1 5, 5 2 10. 14 मधून 10 गेले उरले 4. आता इथं 45 झाले. जे आपण इथं 45 केले ना ते इथं आणि 5 9 45 आलं काय 29. म्हणून ह्या पद्धतीपेक्षा ही पद्धत वापरत जा. पर्याय नंबर 4ला रंगवा. आणि हो परीक्षेत अशी चूक करू नका बरं. जी तुमच्या समोर इथं चूक झाली तशी चूक तुमचीही होऊ शकते. त्यामुळं काळजी न गणित करा. पुन्हा पुन्हा तेच गणित यायलेत फक्त संख्या बदलले बरं का. आता बघा बरं हे 11वं गणित काय आहे. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील. आता तेच आहे म्हणजेच काय या 50नं 970ला भागायचं. मग काय 50 भागिले 970. 50 1 50, 50 2 100 तर मोठं व्हायला आहे. मग 50 1 50च करावं लागेल आणि इथून वजा करावं लागेल. म्हणजे आता इथं हे पर्याय तर कधीच येणार नाही. वरून आले 7, 9तून 5 गेले 4, वरून घेतले 0. आता 50चा पाडा येत नसला तरी 5चा तर येत आहे. 5 1 5 आणि हा इथंपर्यंत बनायचं 47 पर्यंत. 5 9 45 म्हणून इथं 5 9 45चा भाग आणि 50चा पाडा असल्यामुळे 1 0 द्यायचं. वजा इथं 0 7मधून 5 गेले 2, इथं 0. 19 नोटा ह्या 970 रुपयामध्ये जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील रे 50च्या. 19 1 2 3 4 5 6 7 वाटायला का रे नोटा मोजायला सारखं. अशा किती नोटा 19 नोटा येऊ शकतात आणि चिल्लर 20 रुपये राहतात. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 तंतोतंत रंगवायचं. पहा पुढचा प्रश्न. बालमित्रांनो हे ना तुमच्या सोबत घडलेल्या प्रसंगावरच गणित आहे बरं का. तुम्ही सुद्धा घरी काही फळं आणतातच ना बाजारातून. तसंच आहे. 12वा प्रश्न काय दिला बघा. प्रत्येकी 25 प्रमाणे 3 आंबे म्हणजे 1 आंबा 25 रुपयाचा.
25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75. 3 आंब्याचे झाले 75 रुपये. व प्रत्येकी शब्द म्हणले बरं का, प्रत्येकी 30 प्रमाणे 4 अननस. 30 रुपयाला एक, हे 30 रुपयाचं, हे 30 रुपयाचं, 30 रुपयाचं, 30 रुपयाचं, असे 4 अननस घेतले. म्हणजे 4 त्रिकोण 12, 120 रुपये त्याचे झाले. विकत घेऊन सलीलने फळ विक्रेत्याला 100ची एक नोट दिली व 50च्या 2 नोटा दिल्या. 100ची एक नोट म्हणजे 100 रुपये, 50च्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये. हे आधीचे 100 आणि हे 100 म्हणजे 200, म्हणजे त्याला 200 रुपये दिले. तर त्याला किती रक्कम परत मिळेल? बघा बरं किती सोपं आहे. पहिल्यांदा किती रुपयाची खरेदी झाली बघा. 25 त्रिक 75 रुपयाचे आंबे झाले आणि 4 त्रिकून 12, 120 रुपयाचे अननस झाले. म्हणजे टोटल किती रुपये झाले? 120 अधिक 75 बरोबर 195 रुपये झाले. आता त्यानं दिले किती रुपये? 200 रुपये. हे 100 आणि हे 100 बरोबर आहे. मग 100 आणि 100 किती झाले? 200. मग त्यानं 200 रुपये दिले. तोंडी उत्तर आहे 195 रुपये खर्च आला. म्हणजे दुकानदार किती रुपये परत देईल? 5 रुपये. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. खूप खूप सोपं होतं हे गणित. पहा बरं अगदी शेवटचा प्रश्न. एकाच प्रकारच्या 8 इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3,800 रुपये आहे. आता 1 नाही 2 नाही अशी किती उपकरणं आहेत? 8ची मिळून किंमत 3,800 आहे. तर प्रत्येक उपकरणाची किंमत किती? तर आता विचारले प्रत्येक उपकरणाची किंमत. मग आता सोपा आहे, भागाकार करायचा. 3,800ला आपल्याला 8ने भागायचं. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 45 जास्त व्हायले. मग 8 त्रिक 24, 8 चोक 32. इथं 4 आलं म्हणजे पर्याय 1 येणार नाही, पर्याय 5, 4 येणार नाही. मग आता 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8मधून 2 गेले 6 उरले, वरून 0 घेतले. मग 8 45, 8 संग 48, 8 सत्ती 56, इथं आलं 7. आता इथं पर्याय नंबर 3 नाही, 100% पर्याय 2 येईलच. मग 8 सत्ती 56 म्हणल्यानंतर हे वजा करा. हे इथं 5 राहिले, 10मधून 6 गेले 4, वरून 0 आणि तिथं आल्याप्रमाणेच 8 45. उत्तर आहे 475, पर्याय नंबर 2. अशा प्रकारे बालमित्रांनो हे गणिताचं प्रकरण आपलं संपलेलं आहे. पण खरं सांगा हे सगळे गणित कुणाला सोपे गेले? ज्यांनी अगोदर हे केलं त्यांना नाही. त्यांनाही सोपे नाही गेले. कुणाला सोपे गेले? शिकवण्याकडे लक्ष असणाऱ्याला नाही, त्यांनाही नाही सोपं गेलं. तर हे गणित जे मुलं आपल्या आई वडिलांना मदत करतात, बाजारातून सामान आणतात, घरामध्ये पैशाचे व्यवहार छोटे छोटे व्यवहार हाताळतात, आज्ञाधारक मुलांनाच हे प्रकरण सोपं गेलं. त्याच्यामुळं फक्त पुस्तक घेऊनच अभ्यास करावा लागतंय असं नाही, तर बाजारात सुद्धा तुम्ही खरेदी विक्री करत असताना जी क्रिया होते ते सुद्धा एक प्रकारचा अभ्यासच आहे. म्हणून जास्तीत जास्त आई बाबांना मदत करा. बाजारामध्ये जात जा, काही व्यवहार करत असताना तुम्हीही लक्ष ठेवत जा. हेच ह्याचा ग्रहपाठ आहे. अशा प्रकारचे प्रश्न 100% परीक्षेत येणार आणि तुम्ही 100% अगदी व्यवस्थित सोडवून पैकीच्या पैकी मार्क घेणार असा मला विश्वास आहे. आज तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने बसून 13 प्रश्न सोडवले, समजून घेतले, अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद.